नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत धुळवड साजरी केली आहे। आज धुलीवंदनचा उत्साह देशभरात सर्वत्रच पाहायला मिळतोय। द्वेष क्लेश काढून मन निर्मळ करणारा सण म्हणजेच होळी। होळी सणाचा उत्साह जालना जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळतोय। आज धुळवडी निमित्त अंतरवाली मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांना कोरडा रंग लावत होळी साजरी करत सर्वांना शुभेच्छा दिल्यात। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज आपल्या जालना येथील निवासस्थानी धुळवड साजरी केली आहे। दानवे यांनी त्यांची नात युरादणी हिला रंग लावून होळी साजरी केली आहे। आज देशभरात धुळवड साजरी केली जात असून मोठा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। यावेळी दानवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील रंग लावत धुलीवंदन होळीच्या शुभेच्छा दिल्यात। एकमेकांना रंग लावून कार्यकर्त्यांना धुळवडच्या शुभेच्छा देत उत्साहात धुळवडाला सुरुवात झाली आहे। नाशिकच्या ओझर येथे राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत परिसरातील विविध भागात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिका मातेला मनोभावे वंदन केलंय। अज्ञान, दारिद्र्य, दुःख आणि अवगुणांचे होळीच्या या पवित्र अग्नीत दहन करून आनंदाचा सकारात्मक ऊर्जेचा रंगोत्सव साजरा केला गेलाय। भोकर तालुक्यातील मौजे हळदा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून त्यासोबतच दुपारच्या सत्रात संगीत रामायण कथेचेही आयोजन करण्यात आले। या सप्ताहास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नूतन राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांनी मराठीसाठी भेट दिली असून यावेळी संगीत रामायणातील प्रसंगानुरूप एकही नारा नाम भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या भक्तिगीतावर सर्व भाविकांसह खुद्द खासदार अशोकराव चव्हाण यांनी आस्वाद घेत मंचावर उभे राहून टाळ्यांच्या गजरात आनंद या गीतावर मंत्रमुग्ध होऊन तल्लीन झाले। आज धुलीवंदन सण सर्वत्रच मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय। जालन्यात धुलीवंदन निमित्त रंग खेळण्यास सुरुवात झाली आहे। धुळवडचा बच्चे कंपनीत मोठा उत्साह पाहायला मिळत असून चिमुकले मोठ्या आनंदाने हातात विविध आकर्षक रंगांच्या पिचकाऱ्या घेऊन एकमेकांवर रंग टाकतायत। आज धुलीवंदन निमित्त जालन्यात रंग खेळण्यास सकाळपासूनच सुरुवात झाली असून रंग खेळण्यात बच्चे कंपनी आणि तरुण मंडळी दंग झाल्याचं पाहायला मिळतंय। श्रीवर्धन तालुक्यातील मौजे बोर्ली गावात होळी सणाची अनोखी परंपरा जोपासली जाते। एक गाव एक होळी ही प्रथा आजही त्याच पद्धतीने साजरी केली जाते। नवस बोलणारे खेळी यांना गावकऱ्यांकडून खांद्यावर घेऊन होळीच्या माळावर घेऊन जातात। यामध्ये त्यांना होलिका दहनाचा मान दिला जातो। होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेवटचा होम म्हणजे अर्थातच होलिका दहन केला जातो। रायगड जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। अनेक भागात गावकऱ्यांचा फाक बोलून वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। यासोबतच श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास गावात होलिका दहन करताना काठीला उलटी कोंबडी बांधून गावकरी वर्तुळात फिरतात। यामध्ये लहान मुलांचा देखील मोठ्या संख्येने समावेश होता। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील तांड्यावर माजी आरोग्यमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी घनसावंगी मतदारसंघ येथील बंजारा समाज बांधवांसोबत होळी साजरी केली आहे। या दरम्यान बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य म्हणजेच लेंगीच्या तालीवर आमदार राजेश टोपे यांनी ठेका धरत नृत्य केलंय। होळी या सणास बंजारा समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा सण बंजारा समाजात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याला बंजारा भाषेत होळी लेंगी महोत्सव असं म्हटलं जातं। दरम्यान बीड जिल्ह्यातील परळी येथे पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांनी या उत्सवात सहभागी होत हा सण साजरा केलाय। यावेळी त्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून बंजारा महिलांसोबत लेंगी खेळली। यावेळी बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील सगळ्याच तांड्यावर होळी आणि रंगपंचमीसाठी मोठा उत्साह दिसून येतोय। या निमित्ताने तांड्याचा नायक आणि तांड्यावरील स्त्री पुरुष फेर धरून लेंगी नृत्य सादर करतात। यामध्ये देवी देवतांची पारंपरिक भजने गायली जातात। तसेच होळीच्या निमित्ताने तांड्यावरील महिला व पुरुष मंडळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून रंग खेळताना दिसतात। बंजारा समाजात पूर्वीपासूनच नैसर्गिक रंगांचा वापर रंगपंचमीसाठी केला जातो। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।